नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, शत्रू तेजूला रूम मध्ये घेऊन येतो. तो तिचे डोळे बंद करतो आणि तिला सांगतो, हात पुढे कर. तेजू हात पुढे करते. शत्रू तिच्या हातावरती पट्टा ठेवतो आणि तिला म्हणतो, आता ओळख पाहू, काय आहे हातामध्ये? तेजू म्हणते, हा पट्टा आहे का? शत्रू म्हणतो, बरोबर, हात तुझ्यासाठी आणलाय मी. असं म्हणून तो तेजूचा जोरात एक कानाखाली मारतो आणि तोच पट्टा घेऊन तेजूला खूप मारत असतो. तिची कुत्र्यासारखी धुलाई करत असतो. तेजू मोठमोठ्याने विवळत असते, मदत मागत असते. शालन मालन हे सगळं ऐकत असतात. त्यांचा जीव तुटत असतो. तेजूला या सगळ्यातून बाहेर काढावं असं त्यांना वाटत असतं. त्या दोघी बाजूला येतात आणि शालन म्हणते, मालन, आता आपल्याला हे करावंच लागणार आहे. तेजूला या सगळ्यातून सोडवण्याचा आता एकमेव मार्ग आहे आणि ते आपण करायचं. आपण जे ठरवलं ते उद्याच करायचं. मालन खूप खुश होऊन जाते. तर इकडे सूर्या आपल्या वाढदिवसाच्या दिवशी झाडाजवळ येऊन बोलत असतो. तो म्हणतो, अगं वाढदिवस असतो त्यावेळेस आया आपल्या मुलांना ओवाळत असतात आणि तू काय केलेस ग? वाढदिवसाच्या दिवशी ही अवस्था केली माझी. तेवढं तिथे तुळजा येते. तुळजा म्हणते, सूर्या, तू इथे काय करतोयस? अरे मी तुझी घरी वाट बघते आणि तू इथे? आणि झाडाशी काय करत होता? काय बोलत होतास? सूर्या म्हणतो, काय नाही, चल घरी. तुळजा म्हणते, नाही, आता मला खरं खरं कळलंच पाहिजे. तू नेहमी या झाडाजवळ येतोस आणि बोलत असतोस. नेमकं काय चाललं काय? सूर्या विचार करतो, तुळजाला सगळं सांगावं की नाही असा तो विचार करतो. आता शालन मालन दोघी मिळून तेजूची सुटका कशी करतात हे बघण्यासारखं असेल.